युजर नेम पासवर्डची एंट्री केल्यानंतर आपला पूर्ण डॅशबोर्ड आहे. इथे आपण सर्व ट्रान्झॅक्शन कव्हर केलेले आहेत. उत्पादन आहे त्यांची कॅटेगरी म्हणजे तुमचे बायो फर्टिलायझर, TGR, सीड नोंदी इथं असतात. क्रॉप म्हणजे तुमच्या पिकांच्या नोंदी. महत्वाचं म्हणजे मॅन्युफॅक्चरर्सच्या नोंदी देखील इथेच तुम्हाला सापडून ठेवलं. आणि त्यानंतर प्रोडक्ट मास्टरला गेलं. सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आपण इथे 99% प्रोडक्ट्स कव्हर केलेले आहेत. कुठला एखादा प्रोडक्ट इथे सर्च करायचा असेल तर आपण टर्गा सर्च केला तर टर्गा प्रोडक्ट आपल्याला, तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन भरली. मला मराठीतलं नाव टाकायचं असेल ते पण आपल्याला टाकता येतं. आपण सगळं सेव्ह करून नवीन येस जाणार केल्यानंतर महत्वाच्या गोष्टी आपल्यासाठी, एक प्रोडक्टचं नाव, त्याच्यानंतर पॅकिंग त्याचं काय आहे, HSN कोड, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरची लिस्ट येते, तो मॅन्युफॅक्चरर सिलेक्ट करायचा आणि कॅटेगरीज मी जे आता सांगितलं त्या कॅटेगरीज इथे घेता येतात. सेल युनिट फिक्स आहे आणि तुमचं टॅक्स ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतो. ओके, त्याचप्रमाणे एक आपण एक्स्ट्रा फॅसिलिटी दिली जिथे युज म्हणजे वापर. इथे क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्व्हर्जन होतं मराठी कीबोर्ड आणि हे प्रमाण तुमच्याकडे सेव्ह असतं. आता मी हे सेव्ह करतो, प्रोडक्ट ऍड करू शकतो. ओके, इव्हन द कॅटेगरी वाईज आपण बघू शकतो कुठल्या कॅटेगरीचं कुठलं आहे, फीचर काय, ऑदर काय, सीड काय, सगळं आपण इथं सर्च करू शकतो आणि काही चेंजेस असतील तर चेंजेस करू शकतो. ओके, युजर नेम पासवर्डची एंट्री केल्यानंतर आपला पूर्ण डॅशबोर्ड आहे. इथे आपण सर्व ट्रान्झॅक्शन कव्हर केलेले आहेत. उत्पादन आहे त्यांची कॅटेगरी म्हणजे तुमचे बायो फर्टिलायझर, TGR, सीड नोंदी इथं असतात. क्रॉप म्हणजे तुमच्या पिकांच्या नोंदी. महत्वाचं म्हणजे मॅन्युफॅक्चरर्सच्या नोंदी देखील इथेच तुम्हाला सापडून ठेवलं. आणि त्यानंतर प्रोडक्ट मास्टरला गेलं. सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आपण इथे 99% प्रोडक्ट्स कव्हर केलेले आहेत. कुठला एखादा प्रोडक्ट इथे सर्च करायचा असेल तर आपण टर्गा सर्च केला तर टर्गा प्रोडक्ट आपल्याला, तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन भरली. मला मराठीतलं नाव टाकायचं असेल ते पण आपल्याला टाकता येतं. आपण सगळं सेव्ह करून नवीन येस जाणार केल्यानंतर महत्वाच्या गोष्टी आपल्यासाठी, एक प्रोडक्टचं नाव, त्याच्यानंतर पॅकिंग त्याचं काय आहे, HSN कोड, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरची लिस्ट येते, तो मॅन्युफॅक्चरर सिलेक्ट करायचा आणि कॅटेगरीज मी जे आता सांगितलं त्या कॅटेगरीज इथे घेता येतात. सेल युनिट फिक्स आहे आणि तुमचं टॅक्स ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतो. ओके, त्याचप्रमाणे एक आपण एक्स्ट्रा फॅसिलिटी दिली जिथे युज म्हणजे वापर. इथे क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्व्हर्जन होतं मराठी कीबोर्ड आणि हे प्रमाण तुमच्याकडे सेव्ह असतं. आता मी हे सेव्ह करतो, प्रोडक्ट ऍड करू शकतो. ओके, इव्हन द कॅटेगरी वाईज आपण बघू शकतो कुठल्या कॅटेगरीचं कुठलं आहे, फीचर काय, ऑदर काय, सीड काय, सगळं आपण इथं सर्च करू शकतो आणि काही चेंजेस असतील तर चेंजेस करू शकतो. ओके, परचेस बघायचे. परचेस मध्ये गेलो आपण. इथे हा डॅशबोर्ड आहे परचेसचा. इथे जी डेट इथं आपण ओपन केली त्या डेटचे जे काही परचेस असतील ते आपल्याला इथं बघता येतात. काही परचेस असतील तर ते इथं व्ह्यू होतात आणि डेट वाईज. आणि जर एखाद्या कस्टमरचं आपण नाव सर्च केलं तर त्याचे जेवढे काही परचेस इथून मागे आपण केलेले असतील ते सगळे परचेस आपल्याला इथं बघता येतात. कुठलाही परचेस आपण ओपन करून एडिट करून चेक करू शकतो, त्यात काय घेतलं होतं किंवा प्रिंट काढू शकतो. त्याचप्रमाणे न्यू परचेस. आता नवीन परचेस घेतलं, मला एखाद्या सप्लायर कडून डेटा घ्यायचा आहे. ओके, परचेस करते मी. आपण तो कस्टमर सप्लायर सिलेक्ट केल्यानंतर त्याचा बॅलन्स आपल्याला इथेच दिसतो. त्याच्यानंतर बाय हँड म्हणजे कोणाच्या हस्ते त्याने पाठवलाय का किंवा गाडीमध्ये पाठवलंय तर त्या गाडीचा नंबर आपण इथं टाकू शकतो. नंतर त्याचा बिल नंबर, जो त्याने बिल नंबर प्रोव्हाइड केला असेल तो बिल नंबर आपण इथे टाकतो. आणि क्रेडिट असले क्रेडिट, कॅश असेल तर कॅश क्रेडिट करतो मी हे बिल आणि ओमाइटच मी परचेस करतो. यापूर्वी आपण जी काही परचेस केलेली बॅच असेल ती इथे डिस्प्ले होते. सिलेक्ट केली का त्याचा बॅच नंबर वगैरे सगळं टाईप होऊन येतं. जर नवीन बॅच आलेली असेल तर आपण नवीन बॅचचा नंबर टाकू शकतो. त्याची एक्सपायरी जी असेल ती एक्सपायरी टाकू शकतो. जेवढे क्वांटिटी आपण परचेस केल्या तेवढ्या क्वांटिटी टाकल्या. त्याचा आधी घेतलेला असेल तर रेट येतो, नाही तर आपण इथे विदाउट जीएसटी मध्ये जीएसटी कसाही रेट टाकू शकतो. आता 110 रुपये चेंज झालाय तर त्याच्यानुसार जीएसटी रेट ऑटोमॅटिक चेंज होतो. जर आपल्याकडे जीएसटी रेट आलेला असेल तर आपण इथे जीएसटी रेट पण टाकू शकतो आणि एंटर केलं की विदाउट जीएसटी रेट ऑटो कॅल्क्युलेट होतो. त्यानंतर काही स्कीम असेल फ्री मध्ये, पर्सेंटेज मध्ये, अमाऊंट मध्ये, तर ते स्कीम आपल्याला इथे सेट करता येते त्या प्रोडक्टसाठी. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कॅश डिस्काउंट असेल तर तो देखील इथे आपल्याला टाकता येतो ह्या प्रोडक्टवर. आणि आपण जशा पद्धतीने डिस्काउंट टाकू त्यानुसार इथं रेट सुद्धा चेंज होतात, जेणेकरून आपलं प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेशन एकदम परफेक्शन मध्ये परफेक्ट होतं. त्याचप्रमाणे डिस्काउंट टाकल्यानंतर एंटर केलं अमाऊंट वरती येतात आणि आपण MRP वरती जातो. आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जी एक्स्ट्रा फॅसिलिटी आहे ती इथे की आपण परचेस घेते वेळेस एखाद्या मालाचं MRP, कॅश, क्रेडिट आणि आउटलेट म्हणजे होलसेल असे 4ही प्रकारचे रेट डिसाईड करू शकतो, डिफाईन करू शकतो. आता हा 127 रुपये 40 पैसे हा प्रॉडक्ट आपल्याला परचेस पडलेला आहे. मी इथं 200 रुपये त्याची MRP असं गृहीत धरतो. देन कॅश मध्ये आपल्याला विकायचं 170 रुपयाला, क्रेडिट मध्ये विकायचं आपल्याला 180 रुपयाला आणि होलसेल मध्ये विकायचं आपल्याला 150 रुपयाला. आणि हा
ऍड करतो. तो एक प्रॉडक्ट आपल्या बिलामध्ये ऍड झाला. आपण नवीन प्रॉडक्टच्या सर्चला गेलो, नवीन प्रॉडक्टचा सर्च घातला. आता यातली हीच बॅच समजा आलेली आहे, ही सिलेक्ट केली, काही नाही, फक्त 20 क्वांटिटी टाकल्या, कुठलाही चेंज करायचा नाही आपल्याला. न चेंज करता आपण ऍड करतो. ओके, आपले सगळे प्रॉडक्ट टाकून झाले. आपण एक्स्ट्रा काही चार्जेस असतील हमाले ट्रान्सपोर्ट, तर ते लावले जाऊ शकतात बिलामध्ये, ते इथे ऍड होतात. ओके, ग्रॉस बिल डिस्काउंट पण आपल्याला टाकता येतो. आणि राऊंड ऑफ आता 48 रुपये, तर प्लस 2 रुपये टाकले तर 76.50 हे बिल फायनल झालं आणि आपण सेव्ह केलं. ओके, हे आपण 8 तारखेला किसान कृषी भांडारच्या नावाने बिल मारलेलं आहे. सो आजची तारीख इथं मी सिलेक्ट केली की हे बिल इथं दिसायला होते. हे झालं परचेस. आता आपण एक्स्ट्रा फॅसिलिटी काय दिलेली आहे, तर आपण ना बारकोड प्रिंट पण घेऊ शकतो. म्हणजे आपण प्रिंट ऑल म्हटलं तर बारकोड पेज वरती सगळा बारकोड प्रिंट सेट होऊन येतात. ह्या बारकोड प्रिंट आपण आपल्या मालाला लावून बारकोडनी स्कॅनने सुद्धा आपण कृषी सेवा केंद्रामध्ये बिल करू शकतो. ओके, हे झालं परचेस. पर सेल्स वरती गेले तुम्ही, हे इथं दिवस सोपा आणि सुटसुटीत इंटरफेस हा तुमच्यासाठी दिलाय. तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नाव इथं दिसत असतं. हा सेल डॅशबोर्ड आहे शकता. ग्राहकाचं नाव टाईप करून तुम्ही तिथून मागचे सर्व बिल बघू शकता. कुठलाही कस्टमर तुम्ही घोडेकर प्रसाद कस्टमर सिलेक्ट केला, त्याची सगळे बिल इथे दिसतात. न्यू बिल वरती क्लिक केलं, नवीन बिलाचा फॉर्म ओपन झाला. मी इफेक्ट प्रेस करतो, नवीन कस्टमरचा फॉर्म ओपन झाला आणि मी इथे तयार करतो क्रेडिट कस्टमर, ऍड्रेस टाकतो, त्याचा नंबर टाकतो. क्रेडिट लिमिट आपण दिलेली एक्स्ट्रा फॅसिलिटी, ग्राहकाला उधार देण्यासाठीची मर्यादा, म्हणजे हा ग्राहकाला आपण किती रुपयांपर्यंत बिल उधार देणार आहे हे लिमिट आपण टाकून ठेवू शकतो, की जेणेकरून त्याच्या पुढे उधारीची बिल होत नाही. त्याचा आधीच काही ओपनिंग बॅलन्स असेल तो, त्याचा काही ग्रुप आपल्याला क्रिएट करायचा असेल तो ग्रुप, असं आपण सगळं इथे क्रिएट करू शकतो. आणि सेव्ह. हॅलो बाय हँड. आता कसं होतं की बहुतेक तो इथे आपण वाटेकऱ्याचं नाव टाकू शकतो, ज्याच्या हस्ते आपण दिलंय त्याचं नेम. रेट टाईप काय लावायचं, यांना कॅश मध्ये द्यायचं असेल तर कॅश रेट. क्रेडिट रेट म्हटलं की इकडे ऑटोमॅटिक बिलाचा पेमेंट मोड क्रेडिट होतो. कॅश म्हटलं की तुम्ही ऑटोमॅटिक कॅश होतो. ओके, सो मी क्रेडिट रेटनी बिल करतो, म्हणजे उधारीमध्ये बिल करतो, त्यांचा एंटर करतो. त्याच्यानंतर मी आलो प्रॉडक्टच्या लिस्टवरती. आता माहित आपण परचेस केलं होतं बघा 20 क्वांटिटी. सो आपल्याला इथं सगळं दिसतं की 127.40 रुपये आपला परचेस आहे, एमआरपी एवढा आहे, कॅश रेट एवढा आहे, क्रेडिट रेट एवढा आहे. आता आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केलेला आहे बघा 170 आणि 180 एंटर मारला, एंटर दिला, 180 रुपये रेट इथे आला. का बरं, कारण आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केलेला आहे. ओके, इथे 2 क्वांटिटी मी ऍड करतो. आता याचा वापर आपण टाकलेला नाही, ऑटोमॅटिक इथं वापरवरती आला, मराठीमध्ये फॉन्ट सिलेक्ट झाला. त्याचा वापर आपल्याला टाकायचा समजा 2 मिली प्रति लिटर पाण्यातून. हे पंपाचं वापराचं प्रमाण टाकलं आपण. त्याच्यानंतर आपण आलो ऍड वरती, हा प्रॉडक्ट ऍड केला. त्याच्यानंतर आपण घेऊयात पुढचा प्रॉडक्ट बघा 22 टन हा घेऊ. 20 क्वांटिटी आपण परचेस करतो, एंटर केला. त्याच्या 3 क्वांटिटी त्याचा वापर आला, वापर ऍड झाला. ओके, आपण उधारीमध्ये करणार आहे 1260 रुपयाचं बिल आहे, क्रेडिट बिल आहे. आता महत्वाचा मुद्दा काय की कधी कधी काय होतं की कस्टमर 1260 रुपये म्हणजे 260 रुपये कॅश देतो, किंवा आपल्याला याच्यामध्ये काही हमाली लावायची, तर आपण इथं हमाली लावू शकतो एक्स्ट्रा. ओके, सो हमाली लावल्यानंतर 1280 रुपये बिल झालं आपलं. राऊंड ऑफ वगैरे करायचं असेल तर करू शकतो. जर कस्टमरने आपल्याला काही कॅश दिले क्रेडिट बिलात, तर आपण त्याची नोंद इथे घेऊ शकतो. सो 1000 रुपये बॅलन्स राहील आणि 280 रुपये आपल्याकडे रिसिप्ट मारली जाईल. पण इथे हे घेऊ शकतो की हे बिल कशासाठी आहे, ओनियनसाठी आहे, शुगर केनसाठी आहे, कशासाठी. आणि आपण ते जर घेतलं तर त्याचे फायदे कुठे होतात, आपल्याला रिपोर्टिंग मध्ये होतात. की आपल्याला कळतं की आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये दुकानदाराला कळतं की ओनियनसाठी आपला किती बिझनेस झाला, किंवा एखाद्या त्याच्या ग्राहकाला तो देऊ शकतो की ओनियन मध्ये त्याचा किती खर्च झालाय, किंवा टोमॅटोवरती किती खर्च झाला. मी 7 प्रिंट म्हटलं की तो सेव्ह पण करेल बिल आणि विचारेल किती प्रिंट पाहिजे, 1 2 3. सो जेवढ्या प्रिंट मी इथं देईल ना तेवढ्या प्रिंट तो प्रिंटरला डायरेक्ट देऊन टाकेल आणि सेव्ह करेल. बिल दिसतं कसं ते दाखवतो तुम्हाला. हे आहे प्रिंट बिलाचे फॉर्मॅट. ओके, जीएसटी नॉन जीएसटी आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथं बिल सेट करू शकतो. ओके, आपलं प्रत्येक बिल जे आहे ना ते आपण एक्सपोर्ट करू शकतो आपल्याला ज्या पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये. ओके, सेल्स. आता परत आपण न्यू बिल वरती क्लिक करू, सेम कस्टमर आपण सिलेक्ट करू. ओके, ज्यावेळेस आपण कस्टमर सिलेक्ट करतो त्यावेळेस त्याची आउटस्टँडिंग म्हणजे बाकी इथं लेजर बॅलन्स मध्ये दाखवतं. प्लस आता असं कधी कधी होतं की आपण एखाद्या कस्टमरचं बिल मारतोय आणि त्याची तक्रार असते की तुम्ही मागच्या वेळेस मला जो डोस दिला तो लागू झाला नाही, तर आपल्याला आठवत नाही की त्याला आपण लास्ट टाइम काय डोस दिला होता. सो तो त्याला कळण्यासाठी आपण इथे F3 नावाचं बटन दिलेलं आहे की जे क्लिक केल्यानंतर त्याच्या मागच्या बिलामध्ये आपण त्याला काय दिलं होतं, किती क्वांटिटी, काय रेट, सगळं आपल्याला बघता येतं. असे तसे जेवढे बिल असतील ती इथे दिसतील.
आपण त्याची कधीही हिस्ट्री बघू शकतो चालू बिलात. एक बिल मी परत त्या कस्टमरचं कॅश मध्ये करतो. तर हा जो डॅशबोर्ड आहे ना, याच्यावरती सगळ्या गोष्टी तुम्ही महत्वाच्या. इथे जी डेट सिलेक्ट असेल त्या डेटचे बिल दिसतात, आजची तारीख म्हणून आजच्या दिवसभराचे टोटल बिल दिसतात, प्लस आणि तुम्हाला टुडेस टोटल सेल काढून दिला 25,000 रुपये सेल आहे, कॅश मध्ये किती आहे, क्रेडिट मध्ये किती आहे, बँक मध्ये किती पैसे आले, सर्व प्रकारच्या सेल इथं कॅल्क्युलेट होतं. जर तुम्ही बघितलं तर क्रेडिट मधले बिल कोणते, बँकचे कोणते, कॅशचे कोणते, हे आपल्याला इथल्या इथंच दिसतं, प्लस कस्टमरचं नावाने दिसतं आणि बिलाची टोटल पण दिसते. ओके, स्टॉक जो एक्सपायर होणारा स्टॉक आहे ना, तो इथे दिसत असतो आपल्याला कंटिन्युअस. त्याच्यानंतर आणखी इथं काय बटन दिलं, चेक रिमाइंडर. त्याचप्रमाणे जर मला बघायचंय उद्या मला कुठं काही द्यायचंय का, सो मी 10 तारखेला बघा हा बुल्सपार ऑर्गॅनिक आर्टचा 25,000चा चेक मला 10 तारखेला पेमेंट करायचंय. सो मला रेडी राहायला लागेल की 25 तारखेला माझ्या अकाउंटला चेक लागणार आहे, मला तेवढे पेमेंट रेडी ठेवायला लागेल. त्याच्यासाठी हे रिमाइंडर दिलेले. एखादा कस्टमर आला रेट विचारतोय किंवा एखादा प्रॉडक्ट आहे की नाही विचारतो, तर प्रत्येक वेळेस तुम्ही ते सर्च कुठे करणार. सो आयटम टॉप सर्च नावाचा ऑप्शन तुम्हाला दिला, तिथे तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट सर्च करू शकता. ओके, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग व्ह्यू वरती तुम्ही गेले तर तुम्हाला एका क्लिक वरती तुमच्या दुकानची टोटल आउटस्टँडिंग काढून दिली. ही तुमच्या दुकानची टोटल देणं बाकी, ही सप्लायर आउटस्टँडिंग आहे, पार्टी देणं बाकी, आणि ही ग्राहकाची आउटस्टँडिंग आहे. हे बघा, ग्राहकाची आउटस्टँडिंग काढून देताना प्रत्येकाचा नंबर मी तुम्हाला काढून दिला, ऍड्रेस मी तुम्हाला काढून दिला, जेणेकरून तुम्ही सॉर्टिंग करू शकता. तुम्ही प्रिंट ऍड्रेस वाईज जर केलं तर तुम्ही ऍड्रेस नुसार ग्रुपिंग करून प्रिंट करू शकता. प्रिंट म्हणलं तर सगळं टोटल प्रिंट येते, त्याचा किती आउटस्टँडिंग आहे त्याचा आकडा पण येतो. दुसरं, आपण इतर SMS मॅनेजमेंटला गेलो तर जर SMS पॅक ऍक्टिव्हेट असेल तर सिलेक्ट ऑल करून आपण सगळ्यांना ऍडव्हान्स मेसेज देखील सेंड करू शकतो. ती कळली, पण ती कशी, किंवा त्याने पैसे आणून दिले, पेमेंट केला आपण त्याला, तर त्याची एंट्री कुठे घेणार. सो रिसिप्ट व्हाउचर मध्ये आपण एंट्री घेऊ शकतो कस्टमरचे. आता मी क्रेडिट कस्टमरच्या नावाने बिल केलेलं आहे बघा, 1000 रुपये तो बॅलन्स दाखवतो. समजा त्या कस्टमर मला कॅश दिले 500 रुपये, तर त्याचं नॅरेशन मी टाकू शकतो, कसे दिले, स्वतः दिले काय, कोणाकडून दिले, कोणाच्या हस्ते दिले काय, ते सगळं. आणि सेव्ह म्हटलं, जर येस म्हटलं तर त्याची प्रिंट देखील ओपन होते. सो ह्या प्रिंट वरती त्याची आउटस्टँडिंग पण दिसते आणि सध्याची त्याची किती पैसे पेड केले ते पण दिसतात. आता मी लेजर रिपोर्ट मध्ये गेलो, मला बघायचं आहे की क्रेडिट कस्टमरचा टोटल बिझनेस काय. सो मी हे बघितलं तर मला दिसतं की 8 तारखेला हे बिल झालं होतं 1280 रुपयाचं. सो त्यांनी 280 रुपये पेड केले, 1000 रुपये तेव्हा बाकी राहिले, नंतर 680चं बिल केलं, पण ते त्यांनी कॅश मध्ये केलं. सो 1000 रुपये बाकी राहिले, नंतर त्यांनी 500 रुपये पेड केले, म्हणून टोटल आउटस्टँडिंग आहे 500 रुपये. ओके, आता इथूनच मला परत त्याने पैसे दिले तर रिसिप्ट व्हाउचर करता येतं, पेमेंट दिलं मी दिलं तर पेमेंट करता येतं. त्याची डिपॉझिट अमाऊंटची एंट्री असेल तर ती देखील मला घेता येते. आता मी प्रिंट म्हटलं तर ह्याचा लेजर रिपोर्ट देखील प्रिंट होतो आणि तो एक्सपोर्ट करून PDF फॉर्ममध्ये समोरच्याला सेंड करू शकतो व्हॉट्सअपद्वारे. अशा प्रकारे लेजर कधी कधी आपल्याला सप्लायर जो असतो दुकानदाराला, त्यालाच कधी कधी माल द्यायची वेळ येते, तर त्या केसमध्ये आपण बिल मारण्याची अडचण होते. सो इथं फक्त आपण सप्लायरला बिल मारू शकतो. जो कोणी आपला सप्लायर आहे त्याला देखील आपण रिव्हर्ट कॅशचे बिल मारू शकतो. ओके, त्याच्यानंतर सेल्स रिटर्न आपल्याकडे एकदम सोपं आहे. न्यू केलं, आपण ज्या कस्टमरला बिल केलेलं आहे तो कस्टमर आपण इथे सिलेक्ट करायचा आणि करायचं कसं, त्याला कॅश देतोय की क्रेडिट नोट टाकतोय. सो क्रेडिट नोट टाकतं, इथं सेल्स बिल लिस्ट वर क्लिक करायचं आणि त्याचे सगळे बिल ओपन होतात. त्या बिलातून त्याने जे काही रिटर्न केलं असेल त्याची क्वांटिटी टाकायची, ओके करायचं आणि सेव्ह म्हणायचं. तो आयटम ऑलरेडी ऍड होऊन येतो, त्याचं सगळं बिल सेव्ह होणार. त्याच प्रकारे परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्नला गेले, कुठल्याही पार्टीचं परचेस रिटर्न करायचं, तुम्ही त्याचं नाव टाकलं आणि क्लिक केलं, जशी बिल येतात क्लिक केलं, त्यातून जेवढे प्रॉडक्ट तुम्ही रिटर्न केलेले असतील तेवढे टाकायचे, सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटलं की ह्या देखील परचेस सेव्ह होऊन जातात परचेस रिटर्न. ओके, त्याची देखील प्रिंट येते. आणि आता उरला महत्वाचा मुद्दा की स्टॉकचं काय. सो आपण आता स्टॉक वरती जाऊ. स्टॉक मध्ये गेलो, आपण स्टॉक स्टेटमेंटला गेलो आणि शो केला की टोटल स्टॉक आपल्याला अवेलेबल होतो. आता हा स्टॉक तर सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला कॉमनच दिसेल की ओपन किती केला, परचेस किती आहे, सेल किती आहे, सेल्स रिटर्न किती, क्लोजिंग किती, इथपर्यंत सगळं कॉमन आहे. पण आपण काय एक्स्ट्रा देतो, तर हा अँट्रोकॉल 100 ग्रॅम जो आहे आपल्याकडे 10 क्वांटिटी शिल्लक, ही आपण 750 रुपयाला खरेदी केलेली आणि आपण ही विकली तर याचे 1200 होणार आहे आणि MRP ने जर विकली तर याचे 1500 होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण तुम्हाला टोटल प्रॉडक्टची परचेस व्हॅल्यू आणि सेल व्हॅल्यू काढून देतो आणि याचे टोटल करून देतो. म्हणजे थोडक्यात आज तुमच्या दुकानामध्ये 4140 वस्तू शिल्लक आहे आणि त्या तुम्हाला खरेदी करण्यासाठी 16,34,358 रुपये लागलेत. आणि जर तुम्ही कॅशने जरी विकलं तरी तुमचे त्याचे होणारे 20,98,282 रुपये. म्हणजे तुमच्या थोडक्यात तुम्हाला शिल्लक स्टॉकचं सुद्धा व्हॅल्युएशन आपण काढून देतो. ओके,
त्याच प्रकारे. आणि आता की फीचर्स किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फीचर्स काय आपल्याकडे, तर परचेस चलन वगैरे घेता येतात, ते कॉमन फीचर्स आहे. रिपोर्ट्स मध्ये गेले तुम्ही, रिपोर्ट्स मध्ये बिल नंबर वाईज रिपोर्ट, आज दिवसभराचा रिपोर्ट तुम्हाला बघता येतो, एखादा कस्टमर वाईज रिपोर्ट बघता येतो, सगळ्या गोष्टी बाकी सगळ्या आयटम वाईज रिपोर्ट, बिल, सेल्स स्टेटमेंट, परचेस स्टेटमेंट सगळं आपल्याला बघता येतं, सेल्स रिटर्न वगैरे सगळं. आपल्याकडे एक्स्ट्रा जे फीचर्स आहेत ना ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. जर तुम्ही गेलात अकाउंट्स मध्ये लेजर रिपोर्ट विथ बिल डिटेल्स मध्ये गेलात आणि तुम्ही एखाद्या कस्टमरचं नाव टाकलं आणि शो केला तर त्याची सगळी बिलं त्या वर्षभरातली सगळी बिलं येतात आणि बिलामध्ये खाली बिलाचा आयटम देखील येतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला कळतं की त्या बिलामध्ये काय दिलं होतं आणि काय नाही. हा पहिला की फीचर. दुसरं, आपल्याकडे कॅश डेबुक आहे. कॅश डेबुक मध्ये काय होतं की तुमच्या दिवसभरामध्ये जी काही कॅश फिरले जाते सगळे कॅशचे ट्रान्झॅक्शन इथे येतात आणि तुम्ही संध्याकाळी इथं टाकू शकता की कितीच्या नोटा किती आहे आणि हा आकडा मॅच झाला की हा रिपोर्ट सेव्ह होतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा रिपोर्ट, आपण प्रत्येक बिल वाईज प्रॉफिट आपण चेक करू शकतो. हे बघा, इथे प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टला गेलात तुम्ही आणि प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टला फक्त शो केलं आज दिवसभरामध्ये झालेली सगळी बिलं. आता हे पहिलं बिल होतं 159 रुपयाचं, त्याच्यामध्ये 51.98 मार्जिन आहे, 9 रुपये 36 जीएसटी जाणार आहे, 42 रुपये शिल्लक. थोडक्यात काय, प्रत्येक बिल त्याच्यातला प्रत्येक बिलातला आयटम आणि त्या आयटम वाईज प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करून दिलाय. थोडक्यात आज दिवसभरातला 2509 रुपयाचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये 537 रुपये 62 पैसे मार्जिन आहे, 96 रुपये 77 पैसे आपला जीएसटी जाणार आहे आणि 440 रुपये 85 पैसे आपल्याला निव्वळ नफा शिल्लक राहणार. ओके, हा झाला प्रॉफिट. आता हा प्रॉफिट अँड लॉस आपल्याला दिवसाचा बघता येतो, वर्षाचा, महिन्याचा, प्लस एखाद्या कस्टमरचा देखील बघता येतो. एखादा कस्टमर तुम्ही सिलेक्ट केला इथे आणि त्याचा जर वर्षभराचा तो प्रॉफिट अँड लॉस बघितला तर याचा फायदा काय होतो, टोटल ह्या कस्टमरकडे समजा 1 लाख रुपयाची उधारी आहे, सो 1 लाख रुपयाचा बिझनेस आपण केलाय तर त्याच्यात आपल्याला प्रॉफिट किती आहे, मार्जिन किती आहे हे आपल्याला कळतं. जेणेकरून आपल्या लक्षात येतं की समजा 90,000 रुपयाचा बिझनेस आपण त्याला केलेला आहे आणि आपलं प्रॉफिट त्याच्यामध्ये 5,000 रुपये, तर आपल्याला काहीही करून 85,000 रुपये वसूल करून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कुठली तर फक्त नफा गुंतला पाहिजे, याच्यासाठी हा रिपोर्ट तुम्हाला दिलेला. ओके, त्याचप्रमाणे कस्टमर स्टेटमेंट काढता येतं. कुठलाही कस्टमर तुम्ही सिलेक्ट केला इथं आणि शो केला तर त्याचं तुम्ही जी डेट द्याल त्या डेट मधले सगळे बिल इथे डिस्प्ले होतात. प्रिंट दिली त्याची प्रिंट येऊन जाते. म्हणजे काय की कस्टमरने एखादं बिल मिस केलं, त्याची तक्रार आहे की माझ्याकडच्या बिलांची टोटल एवढीच भरते तेवढीच भरते, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला हा रिपोर्ट देऊ शकता आणि चेक करायला लावू शकता की तुझ्याकडे कोणतं बिल नाहीये. ते सोडून यामध्ये खूप सारे रिपोर्ट्स आपण कव्हर केलेले आहेत एक्स्ट्रा, ते आपण वेळोवेळी बघत जाऊ. आणि प्रत्येक वेळेस सॉफ्टवेअर क्लोज करताना एक्झिट केला आपण सॉफ्टवेअर की बॅकअप घेत ते. दुसरं, आपण टॅलीचे रिपोर्ट सुद्धा यामध्ये केलेले आहेत. जर आपण बघितलं तर टॅली एक्सपोर्ट म्हणून रिपोर्ट आहे, इथून जो रिपोर्ट आपण घेणार ना तो मंथचा शो केला की तो एक्सेल फाईल मध्ये येतो, तो सेंड केला की टॅली मधून डायरेक्ट आपल्याला जीएसटीआर 1, 2, 3 जे रिपोर्ट पाहिजे ते आपल्याला सगळे भेटतात. असं फीचर आपण नवीन इंटिग्रेट केलेलं आहे आता. त्याच्यानुसार बॅलन्स शीट आपण दिलेलं आहे. बॅलन्स शीट मध्ये जर तुम्ही बघितलं एखाद्या वर्षाचा महिन्यात तुम्ही बॅलन्स शीट जर बघितलं तर टोटल बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे आपण. क्लोजिंग स्टॉक, एक्सपेन्सेस किती झाले, काय सगळ्या गोष्टी एक्सपेन्स रिपोर्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आयटम वाईज आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा पॉईंट सांगायचा म्हणजे आयटम लेजर. जर तुम्ही एखादा प्रॉडक्ट सिलेक्ट केला आणि शो केला तर तो प्रॉडक्ट कधी कधी कुणाला विकला गेला आणि किती शिल्लक आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला आयटम लेजर मध्ये बघता येतात. ओके, बघा हे ऍप्लिकेशन आहे. आपण प्रत्येक युजरला एक युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असेल. ज्या युजरला जो पासवर्ड युजर नेम पासवर्ड दिला ते त्याने इंटिग्रेट करायचं अँड्रॉइड ऍप्लिकेशनला, त्याने टाकायचं, ते टाकलं की तो लॉग इन करतो. हा एक डेमो अकाउंट तुम्हाला लॉग इन करून देतोय मी. ओके, लॉग इन केल्यानंतर बघा हे सोलसॉफ्ट अॅग्रो सर्व्हिसेस. आता तुम्ही जर बघितलं तर ज्या ऍप्लिकेशनचा डेमो आपण बघत होतो त्याच ऍप्लिकेशनचा डेटा इथं आलेला बघा. ही इथं डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर दिसतं की सप्लायरची आउटस्टँडिंग किती, म्हणजे आपल्याला देणं बाकी किती, आपल्याला कस्टमर कडून येणारे पैसे किती ते दिसतं. त्याचप्रमाणे स्टॉक किती, 4128 वस्तू आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्या 16,41,971 रुपयाला परचेस व्हॅल्यू आहे त्याची. एमआरपी व्हॅल्यू काढून दिली, कॅश व्हॅल्यू, क्रेडिट व्हॅल्यू आणि होलसेल व्हॅल्यू. आणि या कॅश मधून परचेस मायनस करून तुम्हाला ह्या 4126 वस्तूंवरती एवढं प्रॉफिट होणार आहे
हे देखील आपण कॅल्क्युलेट करून देतो. त्याचप्रमाणे आता आपल्याला बघायचंय की स्टॉक शिल्लक कसा आहे. तर आपण स्टॉकवर जर गेलो आणि स्टॉकवर जर क्लिक केलं तर पूर्ण दुकानचा स्टॉक आपल्याला इथे बघता येतो. आपल्याला पर्टिक्युलर एखादा प्रॉडक्ट इथे सर्च करायचा आहे तर तो सर्च करता येतो. समजा मी तर्ग नावाचा प्रॉडक्ट इथे सर्च करतोय, हे बघा. तर तर्गाचं काय काय दिसतं, त्याची स्टॉक क्वांटिटी, त्याचा कॅश रेट किती, क्रेडिट किती, होलसेल किती, त्याची बॅच काय, एक्सपायरी काय, त्याचं परचेस रेट किती, एमआरपी व्हॅल्यू किती, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघता येतात. त्याचप्रमाणे आपण फील्ड वरती गेलो तर हा सगळ्यात महत्वाचा वापरला जाणारा पॉईंट आहे की आपल्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल असेल, आपल्याला कुठल्याही प्रॉडक्टचा स्टॉक बघता येईल, रेट बघता येईल. म्हणजे आपण कस्टमरला त्याच्या की वरती गेल्यानंतरच सांगू शकतो की हा प्रॉडक्ट घे किंवा याची व्हॅल्यू ही आहे, याची रेट हाय आहे, ते अशा पद्धतीने आपण त्याला कन्व्हिन्स करू शकतो. त्याच प्रकारे आपण फील्ड वरती गेलो आणि तो कस्टमर आपल्या समोर उभा आहे आणि आपल्याला त्याचं आउटस्टँडिंग बघायचंय तर आपण इथे जाऊन कस्टमर वरती क्लिक केल्यानंतर आउटस्टँडिंग बघू शकतो. प्लस इथे जाऊन आपण सर्च पण करू शकतो. आता प्रसाद गोडगे नावाचा कस्टमर आपण इथे सर्च करूया, प्रसाद. सो प्रसाद केल्या गेल्या इथे खाली नाव येतं बघा, प्रसाद एस गोडगे, आणि त्याचा नंबर येतो आणि त्याचा आउटस्टँडिंग येतो. हे आउटस्टँडिंग आपल्याला त्याच्याकडून घेणं आहे. मग आपण कुठेही बाहेर बसलोय आणि आपल्याला वाटलं की एखाद्या कस्टमरला मेसेज टाकायचा आहे किंवा कॉल करायचा तर आपण इथं आउटस्टँडिंग बघून कॉल करू शकतो डायरेक्ट. आपण आता इथं व्हॉट्सअप वरती जर क्लिक केलं तर डायरेक्ट व्हॉट्सअप इंटिग्रेट होतं आणि व्हॉट्सअप क्लिक केल्यानंतर तो आपल्या चालू व्हॉट्सअप मधून हा मेसेज डायरेक्ट टाईप होऊन येतो कस्टमरच्या नावाने, सेंड केला की सेंड होऊन जातो त्याला. परत आपण हे व्हॉट्सअप बंद केलं की आपण ओरिजिनल आपल्या विंडोवरती येऊन जातो. ओके, इथून कॉल, SMS सगळ्या गोष्टी करू शकतो. तर अशा प्रकारे हे आपलं एकदम परफेक्ट आणि परिपूर्ण असं सॉफ्टवेअर आम्ही घेऊन आलेलं आहे. शेतकरी कृषी सॉफ्टवेअर सोनसाप इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचं अतिशय सोपे, उत्कृष्ट आणि दर्जेदार सॉफ्टवेअर. तर आजच डेमो मिळवण्यासाठी कॉल करा. नंबर 72 76 49 86 79 किंवा 85 30 79 86 79. धन्यवाद.